शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध लोकाभिमुख योजना राबवत आहे। या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, तसेच एकही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केल्या। शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत उत्तर तहसील कार्यालय सोलापूर यांच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन रंगभवन येथील सभागृहात केले होते। आमदार सुभाष देशमुख, महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तहसीलदार निलेश पाटील, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील तसेच अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर म्हणाल्या, शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना, भूमिहीन लाभार्थी शिधापत्रिका वाटप, गोपीनाथ मुंढे अपघात विमा, सानुग्रह अनुदान योजना अशा विविध योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या जात आहेत। या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक दक्षता घेऊन कार्यवाही करावी। या शिबिरात 42 ब सनद 90 लाभार्थी, 42 ड सनद 35 लाभार्थी, पोट खराब प्रकरणे 280 लाभार्थी, कलम 55 आदेश 25 लाभार्थी, भूविकास बँकेचा बोजा नोंद कमी 29 लाभार्थी, तगाई बोजा नोंद कमी 136 लाभार्थी, संगायो लाभार्थी आदेश 120, गोपीनाथ मुंढे अपघात विमा सानुग्रह अनुदान योजना प्रकरणे 2 लाभार्थी, शिधापत्रिका वाटप 50 लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना भूमिहीन लाभार्थी 8, एकूण लाभार्थी 775 यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आदेशाचे वाटप करण्यात आले। यावेळी निमंत्रित मान्यवरांनी उपस्थित लाभार्थी व नागरिक यांना शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत विशेष शिबिराच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले। आभार तहसीलदार निलेश पाटील यांनी मानले।